नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनरला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. 1 महिना. होय, पूर्ण 1 महिना झाला आहे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या त्या विमान अपघाताला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सुरुवातीला ही घटना एक साधा अपघात म्हणून समोर आली. पण दिवसागणिक या घटनेभोवती प्रश्नांची, संशयांची आणि आरोपांची एक मोठी साखळी तयार होऊ लागली. राजकीय वातावरण तापलं. विरोधकांनी सवाल उपस्थित केले. माध्यमांनी चर्चांचा धडाका लावला. आणि या सर्वात आघाडीवर होते रोहित पवार. रोहित पवारांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. आणि थेट आरोप केला. हा अपघात नसून घातपात असू शकतो. हा शब्दच पुरेसा होता राजकीय वातावरण पेटवायला. त्यांनी काही गंभीर शंका उपस्थित केल्या. विमानाच्या तांत्रिक तपासणीबाबत प्रश्न, फ्लाईटच्या रूटबाबत प्रश्न, सुरक्षा यंत्रणांच्या भूमिकेबाबत प्रश्न. त्यांचा मुद्दा स्पष्ट होता. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. पण इथेच कथा एका वेगळ्या वळणावर येते. रोहित पवारांनी केवळ पत्रकार परिषद घेऊन थांबले नाहीत. ते थेट पोलीस स्टेशनमध्ये गेले. पहिले मुंबईतील मरीन लाईन्स पोलीस स्टेशन. तिथे त्यांनी FIR नोंदवण्याची मागणी केली. पण FIR दाखल झाला नाही. त्यानंतर बारामती तालुका पोलीस स्टेशन. पुन्हा तीच मागणी, पुन्हा तीच अपेक्षा आणि पुन्हा FIR दाखल झाला नाही. आता प्रश्न निर्माण झाला. FIR का होत नाही? जर एखाद्या व्यक्तीला संशय आहे, आरोप आहेत, तर पोलिसांनी तक्रार नोंदवली पाहिजे ना? कायद्यानुसार पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल घ्यायचा असतो ना? मग इथे अडथळा नेमका कुठे आहे? हा विषय फक्त एका विमान अपघातापुरता मर्यादित राहिला नाही. हा विषय बनला राजकारण विरुद्ध कायदा. एकीकडे रोहित पवार आक्रमक भूमिका घेत होते. ते विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेत होते. ते माध्यमांमध्ये सातत्यानं हा मुद्दा मांडत होते. त्यांचा संदेश स्पष्ट होता. सत्य बाहेर आलंच पाहिजे. पण पोलिसांचं म्हणणं वेगळं होतं. कायद्याच्या दृष्टीनं पाहिलं तर FIR दाखल होण्यासाठी काही अटी असतात. साधा संशय पुरेसा नसतो. ठोस पुरावे, प्राथमिक माहिती आणि गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट असणं गरजेचं असतं. जर आधीच संबंधित यंत्रणा, नागरी विमान वाहतूक विभाग, तांत्रिक तपास यंत्रणा तपास करत असतील, तर पोलीस स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करतातच असं नाही. इथेच कायद्याचा बारकावा समोर येतो. FIR म्हणजे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया. पण प्रत्येक संशयावर FIR होत नाही. जर प्राथमिक तपासात गुन्ह्याचे ठोस घटक आढळले नाहीत, तर पोलीस तक्रार स्वीकारून नोंद ठेवतात. पण गुन्हा दाखल करत नाहीत. म्हणजे काय? याचा अर्थ असा की पोलीस म्हणत आहेत, आमच्याकडे सध्या गुन्हा दाखल करण्याइतपत पुरावे नाहीत. पण रोहित पवार यांचं म्हणणं आहे, म्हणूनच तर FIR हवा. म्हणजे तपास अधिकृतपणे सुरू होईल. हीच संघर्षाची मुख्य रेषा आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप नवीन नाहीत. पण जेव्हा विषय एखाद्या मोठ्या नेत्याच्या जीवाशी संबंधित असतो, तेव्हा संवेदनशीलता अधिक वाढते. या प्रकरणात अजून एक मुद्दा चर्चेत आला. जर हा अपघात खरोखरच तांत्रिक बिघाडामुळे झाला असेल, तर तपास अहवाल सार्वजनिक का केला जात नाही? जर सर्व काही पारदर्शक असेल, तर लोकांसमोर स्पष्ट माहिती का दिली जात नाही? हे प्रश्न जनतेच्या मनातही निर्माण झाले. सोशल मीडियावर चर्चा रंगल्या. व्हिडिओ व्हायरल झाले. विविध तज्ज्ञांनी आपापले मत मांडले. काहींचं म्हणणं राजकीय स्टंट आहे. काहींचं म्हणणं संशय योग्य आहे, चौकशी व्हायला हवी. या सर्वांमध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते. विश्वासाचा प्रश्न. लोकांचा प्रशासनावर विश्वास आहे का? लोकांना वाटतं का की सत्य लपवलं जात नाहीये? ही भावना महत्वाची आहे. कारण लोकशाही केवळ निवडणुकांवर चालत नाही. ती चालते पारदर्शकतेवर. ती चालते विश्वासावर. आता प्रश्न परत त्याच ठिकाणी येतो. FIR का दाखल होत नाही? कायद्याच्या जाणकारांचं म्हणणं आहे, जर आधीच विशेष तपास यंत्रणा किंवा एव्हिएशन ऑथॉरिटी तपास करत असेल,
तर पोलिसांना थेट गुन्हा दाखल करण्याची गरज नसते. कारण विमान अपघातांचे तपास हे विशिष्टता हा खरोखरच अपघात होता का, की त्यामागे काही वेगळं होतं? एफ-आय-आर कधी दाखल होईल का, की हा विषय हळूहळू शांत होईल? काळच उत्तर देईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, जेव्हा राजकारण आणि संशय एकत्र येतात, तेव्हा सत्य शोधणं अधिक अवघड होतं. आणि म्हणूनच या प्रकरणात पारदर्शक, निष्पक्ष आणि सखोल तपास होणं गरजेचं आहे. कारण प्रश्न फक्त एका नेत्याचा नाही. प्रश्न आहे व्यवस्थेवरच्या विश्वासाचा. जर व्यवस्था पारदर्शक असेल, तर कोणत्याही आरोपाला सामोरं जाण्याची ताकद तिच्यात असते. आणि जर व्यवस्था पारदर्शक नसेल, तर संशय वाढतच जातो. म्हणूनच आज महाराष्ट्र वाट पाहतो आहे स्पष्ट उत्तरांची, अधिकृत अहवालांची आणि अंतिम सत्याची. तोपर्यंत चर्चा सुरू राहतील, प्रश्न उपस्थित होतील, आरोप प्रत्यारोप चालूच राहतील. पण या सर्वांच्या पलीकडे एकच अपेक्षा आहे, सत्य समोर यावं. कारण सत्य कितीही उशिरा आलं, तरी ते आलंच पाहिजे. आणि जोपर्यंत ते येत नाही, तोपर्यंत हा विषय जिवंत राहणार आहे. ही होती त्या विमान अपघाताभोवतीची संपूर्ण घडामोड. एफ-आय-आर का दाखल होत नाही, यामागची कायदेशीर बाजू आणि राजकीय पातळीवर सुरू असलेली संघर्षाची कहाणी. तुमचं मत काय आहे? एफ-आय-आर दाखल व्हायला हवा का? की कायद्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी? विचार करा. कारण लोकशाहीत प्रत्येक मत महत्त्वाचं असतं. धन्यवाद.